हॅलो स्टुडंट्स, आज आपण आपला 11th चा जो फर्स्ट टॉपिक आहे पेपर फर्स्ट. 11th मध्ये आपल्याला दोन पेपर स्टडी करायचे आहे, पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड. सो 11th चा पेपर फर्स्ट मधला फर्स्ट जो टॉपिक आहे अँगल अँड इट्स मेजरमेंट, हा टॉपिक आपल्याला काय करायचा आहे, स्टडी करायचा आहे. सो अँगल अँड इट्स मेजरमेंट या टॉपिक मध्ये आपल्याला काय स्टडी करायचं आहे. सो अँगल जो काय आहे तो अँगल कशा पद्धतीने स्टडी केला जातो, त्या अँगलचं जे काही मेजरमेंट असेल त्या मेजरमेंट, आता 10th पर्यंत जे तुम्ही मेजरमेंट स्टडी केलेलं आहे ते मेजरमेंट जे काय आहे ते काय केलेलं आहे, डिग्री मध्ये स्टडी केलेलं आहे. सो इथून पुढे जे आपल्याला अँगलचं मेजरमेंट स्टडी करायचं आहे ते तुम्हाला काय करायचं आहे, रेडियन मध्ये स्टडी करायचं आहे. म्हणजेच डिग्री कन्वर्टेड टू रेडियन अँड रेडियन कन्वर्टेड टू डिग्री. तो हे जे काही मेजरमेंट आहे ते मेजरमेंट कशा प्रकारे केलं जातं हे मेजरमेंट आपल्याला काय करायचं आहे, स्टडी करायचं आहे. सो याच्या आधी तुम्ही 10th स्टँडर्ड्स मध्ये जो काही अँगल आहे तो अँगल हाफ सर्कल, हाफ सर्कलच्या मदतीनं तो काय केलेला आहे, तुम्ही कॅल्क्युलेट केलेला आहे. हाफ सर्कल्स मध्ये 0 to 180 रोटेशन असतं. इकडून 0 to 180 जो काय हाफ सर्कल असेल तो हाफ सर्कल तुम्ही ऑलरेडी पाहिला असेल. तर त्यामध्ये 0 to 180 आणि 0 to 180 असं रोटेशन असतं बाय स्ट्रेट लाईन. ओके, सो त्यावरून आपल्याला जो काय अँगल आहे तो अँगल आपण काय करतो, कॅल्क्युलेट करतो. सो तो अँगल जो काय आहे तो आपण काय केलेला आहे, हाफ सर्कलनं कॅल्क्युलेट केलेला आहे. यामध्ये आता तुम्हाला काय करायचं आहे, जे काय अँगल्स आहेत त्या अँगलचं जे काय मेजरमेंट आहे ते मेजरमेंट तुम्हाला यामध्ये काय करायचं आहे, रेडियन मध्ये स्टडी करायचं आहे. सो याच्यासाठी आपला फर्स्ट पॉइंट आहे डायरेक्टेड अँगल. व्हॉट इज मीन बाय डायरेक्टेड अँगल? सो पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय, जे थेरी पार्ट आहे तो स्टडी पार्ट स्टडी करायचा आहे आणि मग नंतर याच्यावरती रिलेटेड एक्झाम्पल्स असतील. ओके, सो डायरेक्टेड अँगल. डायरेक्टेड अँगल, कन्सिडर द रे OA, consider the ray OA rotate it about O till takes the position OB as shown in figure, then angle so obtained due to rotation is called directed angle, AOB. ओके, सो दिस कॉल्ड एज अ डायरेक्टेड अँगल. काय सांगितलेलं आहे, डायरेक्टेड अँगल. व्हॉट इज मीन बाय डायरेक्टेड अँगल? तर कन्सिडर द रे OA. आपण काय केलेलं आहे, रे OA काय केलेलं आहे, कन्सिडर केलेलं आहे. सो दिस इज अ रे OA. O is the center and this is a ray OA. Rotate it about O till takes the position OB. Rotate about O. O पासून तो काय झालेला आहे, रोटेट झालेला आहे till takes the position OB. आता इथं जो काय झालेला आहे, then angle so obtained due to rotation. त्या रोटेशन मध्ये जो काही अँगल मिळालेला आहे, this angle is called as an directed angle. हा जो काय आहे त्याला काय म्हटलं जातं, डायरेक्टेड अँगल. म्हणजेच रे OA पासून रे OB पर्यंत जो काही आपण रे ड्रॉ केलेला आहे किंवा डायरेक्ट रोटेट केलेला आहे त्यातून जो मिळाला त्याला काय म्हटलं जातं, डायरेक्टेड अँगल. सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ डायरेक्टेड अँगल? सो आपल्याला इथं आता काय करायचे, डायरेक्टेड अँगलची डेफिनेशन पाहिजे. सो डेफिनेशन ऑफ डायरेक्टेड अँगल, the ordered pair of rays
of rays OA bar, OB bar, OA bar, OB bar together with the rotation of the ray OA to the position of the ray OB is called directed angle. याला काय म्हटलं जातं? रे OA पोझिशन रे OA पासून रे OB पर्यंत रोटेट होऊन जो काही अँगल तयार झालेला आहे त्याला काय म्हटलं जातं? डायरेक्टेड अँगल. सो डायरेक्टेड अँगल इज डिनोटेड बाय, कशाने डिनोट केला जातो? असा AOB. डायरेक्टेड अँगल डिनोटेड बाय द रे AOB. आता हा जो काही अँगल आहे रे OA पासून आपण काय केलेला आहे तो OB पर्यंत रोटेट केलेला आहे, म्हणजे दिस रोटेशन इज अँटी क्लॉकवाईज रोटेशन. ओके, अँगलचं जे काही रोटेशन आहे ते काय केलेलं आहे? अँटी क्लॉकवाईज रोटेशन केलेलं आहे. जेव्हा अँटी क्लॉकवाईज रोटेशन असेल तेव्हा मेजरमेंट ऑफ अँगल इज पॉझिटिव्ह. जेव्हा अँटी क्लॉकवाईज रोटेशन होईल तेव्हा त्या अँगलचं जे काही मेजरमेंट असतं ते काय असतं? पॉझिटिव्ह असतं. आणि जर क्लॉकवाईज रोटेशन असेल तर जे काही मेजरमेंट असतं ते काय असतं? निगेटिव्ह असतं. सो आता आपण एक खाली डायग्राम बघू. यामध्ये आपण दोन्ही पण रोटेशन बघणार आहोत, क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. सो सेम एज इट इज. हा घेतला आपण रे OA टिल द टेक पोझिशन OB. इथे B असेल. तो OA पासून रोटेट टू OB. तो इथून काय केलेला आहे आपण? हा रोटेट केलेला आहे. तो हे जे काय आहे ते काय आहे? अँटी क्लॉकवाईज रोटेशन आहे. तो अँटी क्लॉकवाईज रोटेशन असेल तर मेजरमेंट ऑफ अँगल इज पॉझिटिव्ह. ह्याचं जे काही मेजरमेंट आहे ते काय करायचं आहे? आपल्याला पॉझिटिव्ह मेजरमेंट करायचं आहे. सेम एज इट इज. रे OA रे OB रे OB. सो सपोज जर इथून तुम्ही रोटेशन घेतलं तर हे जे काही रोटेशन असेल क्लॉकवाईज रोटेशन असेल तर अँगलचं जे काही मेजरमेंट असेल ते काय असतं? निगेटिव्ह असतं. तो अँगल ऑफ मेजरमेंट इन टू वेज, पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह. अँटी क्लॉकवाईज द अँगल इज पॉझिटिव्ह अँड क्लॉकवाईज द अँगल इज निगेटिव्ह. सो ही जी काय आहे आता हे अँटी क्लॉकवाईज आहे, यामध्ये ही जे काय आहे हिला काय म्हणायचं? इनिशियल आर. ओके, आणि OA पासून OB पर्यंत रोटेट झालेला आहे याला म्हणायचं टर्मिनल आर. ओके, सेम एज इट इज. आता काय झालेलं आहे? हा क्लॉकवाईज रोटेशन झालेला आहे, म्हणजे OB पासून OA पर्यंत रोटेट झालेला आहे. तर ही असेल इनिशियल आर्म, कारण रोटेशन काय आहे? क्लॉकवाईज आहे. तो हा रोटेट कुठून होतो? OB पासून OA पर्यंत रोटेट होतो. ही जी काय असेल ती काय असेल? इनिशियल आर्म. आणि ह्याला काय म्हणायचं? टर्मिनल आर्म. अशा पद्धतीनं काय केलं जातं? अँगलचं जे काय आहे ते रोटेशन मेजरमेंट केलं जातं. सो दिस इज कॉल्ड ॲज अ डायरेक्टेड अँगल अँड रोटेशन ऑफ द अँगल इज क्लॉकवाईज डायरेक्शन अँड अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. दोन्ही पद्धतीनं काय केलं जातं? अँगलचं जे काय मेजरमेंट आहे ते मेजरमेंट डिफाईन केलं जातं. सो आता नेक्स्ट आपल्याला स्टडी करायचे अँगल्स जे काय आहेत ते अँगल्स कोणकोणत्या पद्धतीचे आहेत, कोणकोणते अँगल्स आपल्याला यामध्ये काय करायचे? स्टडी करायचे. सो फर्स्ट आपला जो काय अँगल आहे तो फर्स्ट अँगल आहे झिरो अँगल. व्हॉट इज मीन बाय झिरो अँगल? सो लेट्स स्टार्ट.
zero angle. What is mean by zero angle? So if the ray OA, if the ray OA has zero rotation, that is, it does not rotate, the initial arm itself is a terminal arm, OB. The angle so formed is zero angle. So what is mean by zero angle? Suppose आता डायग्राम बघा, आपण काय घेतलेला आहे, रे OA घेतलेला आहे, रे OA. If ray OA had zero rotation, यामध्ये काहीच रोटेशन झालेलं नाही, that it does not rotate initial arm itself to a terminal arm OB. So the angle is called as an zero angle. म्हणजे इनिशियल आर्म आणि टर्मिनल आर्म एकाच ठिकाणी असतील तर त्याला काय म्हटलं जातं, झिरो अँगल. म्हणजे ह्या अँगल मध्ये काहीच रोटेशन नाहीये, हा मूव्ह झालेला नाहीये, क्लॉकवाईज डायरेक्शन पण नाहीये आणि अँटी क्लॉकवाईज पण डायरेक्शन झालेला नाहीये. सो याला काय म्हटलं जातं, झिरो अँगल. सेकंड आहे वन रोटेशन अँगल. वन रोटेशन अँगल. सो हे अँगलचे काही प्रकार आहेत. तर हे आपल्याला प्रकार काय करायचे, पहिल्यांदा स्टडी करायचे, अँगल कोणकोणत्या प्रकारे रोटेट होतात आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला काय करायचे, त्याच्याशी एक्झाम्पल्स जी काय आहेत ती कंप्लीट करायची. सो आफ्टर वन कंप्लीट रोटेशन, सगळ्यांनाच माहिती आहे एक कंप्लीट रोटेशन जे काय असतं ते किती असतं, 360 डिग्री. सर्कल मध्ये एक कंप्लीट रोटेशन किंवा आपण जे काही पूर्ण कंप्लीट जेव्हा रोटेशन होतं ते रोटेशन जे काय आहे ते काय आहे 360 डिग्रीचा. आपण 10th मध्ये हा पार्ट स्टडी केलेला आहे. सो वन कंप्लीट रोटेशन इफ द इनिशियल रे OA coincides with the terminal ray OB, then so form angle is known as one complete angle, one rotation angle is known as one rotation angle. So that is measurement of angle. त्या अँगलचं जे काय मेजरमेंट असेल AOB ते किती असतं, 360 डिग्री. सो कंप्लीट एक रोटेशन, ते रोटेशन जे काय असेल ते क्लॉकवाईज असेल किंवा मग अँटी क्लॉकवाईज असेल. सपोज इनिशियल रे आणि टर्मिनल रे जे काय असतील ते दोन्ही एक साइडलाच काय असतील, कोइन्साइड. कारण एक कंप्लीट रोटेशन म्हणजे जिथून स्टार्ट झालेला आहे तिथंच तो पॉइंट काय होणार आहे, एंड होणार आहे. दॅट इज कॉल्ड एज अन वन कंप्लीट रोटेशन. सो इथं आपण एक कंप्लीट रोटेशन घेतलं क्लॉकवाईज डायरेक्शन किंवा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. सपोज दिस इज अ वन कंप्लीट रोटेशन. एक आहे वन कंप्लीट रोटेशन. सो दी डायरेक्शन इज अन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. आपण असं पण दाखवू शकतो, सो इज अ क्लॉकवाईज डायरेक्शन,
वन कम्प्लीट रोटेशन. सो याला काय म्हटलं जातं, वन कम्प्लीट रोटेशन. त्याचं मेजरमेंट जे काय असतं ते किती असतं, 360 डिग्री. So next point, next angle, straight angle. What is mean by straight angle? Straight angle. So straight angle म्हणजे काय, after one rotation, after the rotation, after the rotation, if the initial arm, initial ray or arm OA and terminal ray OB, terminal ray OB are in opposite direction, are in opposite direction, are in opposite direction, the directed angle, then directed angle, angle so form, directed angle so form is known as, is known as straight angle, is known as straight angle. So what is mean by straight angle? So straight angle मध्ये जे काही रोटेशन असेल त्या रोटेशन मध्ये जो काही अँगल असेल तो अँगल जो काय असतो तो काय असतो तुमच्या वन कम्प्लीट रोटेशनच्या काय असतो, हाफ असतो. मग यामध्ये जे काही रोटेशन असेल क्लॉकवाईज असेल किंवा अँटी क्लॉकवाईज असेल, सपोज हा आपला इनिशियल, सो ए आणि बी, रे ए अँड रे बी आर इन अपोजिट डायरेक्शन, हे दोन्ही काय असतील, अपोजिट असतील. सो जे काही रोटेशन असेल हे अँटी क्लॉकवाईज असेल किंवा मग काय असेल, क्लॉकवाईज डायरेक्शन रोटेशन असेल. सो क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज जे काही रोटेशन आहे या रोटेशन मध्ये जो काही अँगल आहे, सो दिस आर टू अँगल्स इन अपोजिट डायरेक्शन. दिस इज अ मेजरमेंट इन हाफ, हाफ ऑफ वन कम्प्लीट रोटेशन. वन कम्प्लीट रोटेशनच्या हे मेजरमेंट जे काय असतं ते काय असतं, हाफ असतं. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट स्टडी करायचं आहे क्वाड्रंट अँगल्स. क्वाड्रंट अँगल्स, व्हॉट इज मीन बाय क्वाड्रंट अँगल्स? सो आपण काय केलेलं आहे, ऑलरेडी ग्राफ स्टडी केलेला आहे. ग्राफ मध्ये काय असतात तर एक्स एक्सिस आणि वाय एक्सिस. सो यामध्ये आपल्याला काय करायचंय, क्वाड्रंट अँगल म्हणजे जो काय अँगल असेल तो तुम्हाला काय करायचंय, क्वाड्रंट वाईज काय करायचंय, स्टडी करायचा आहे. सो इथे आहे एक्स एक्सिस आणि हा काय असतो आपला वाय एक्सिस, वाय एक्सिस अँड एक्स एक्सिस. सो फर्स्ट क्वाड्रंट, second quadrant, third quadrant, and this is a fourth quadrant. So first quadrant sign is positive. Second quadrant sign is negative, positive. Third quadrant sign is negative, negative. And fourth quadrant sign is positive, negative. हे ऑलरेडी तुम्हाला माहित आहे. आता यामध्ये आपल्याला काय करायचंय, क्वाड्रंट वाईज स्टडी करायचंय. म्हणजे सपोज एवढा अँगल घेतला तर हा कुठे असणार आहे तुमचा, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. मग तो क्लॉकवाईज असेल किंवा अँटी क्लॉकवाईज. हा एवढा जर घेतला तर हा काय आहे आपला 180. सेकंड क्वाड्रंट, फर्स्ट जो काय क्वाड्रंट असतो तो लाइज बिटवीन 0 to 90 डिग्री. सेकंड जो काय असतो तो 90 to 180 डिग्री. थर्ड क्वाड्रंट 180 to 270 डिग्री आणि फोर्थ क्वाड्रंट 270 to 360 डिग्री. सो हे वन कम्प्लीट रोटेशन, एक कम्प्लीट जे काही रोटेशन असेल ते काय असतं, क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज.
सपोज आपण इथं रोटेशन घेतलं तर हे काय आहे अँटी क्लॉकवाईज रोटेशन. सो अशा पद्धतीनं क्वाड्रंटचं काय केलं जातं रोटेशन डिफाईन केलं जातं. आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे जे काय अँगल्स आहेत अँगल्स तुम्ही ऑलरेडी काय केलेले आहेत स्टडी केलेले आहेत. आता हे जे काय अँगल्स आहेत यामध्ये मेजरमेंट ऑफ अँगल्स तुम्ही 10th मध्ये मेजरमेंट ऑफ अँगल जो काय आहे तर मेजरमेंट ऑफ अँगल काय केलेला आहे स्टडी केलेला आहे. सो मेजरमेंट ऑफ अँगल इन डिग्री मध्ये आपण मेजरमेंट ऑफ अँगल स्टडी केलेले आहेत. पण आता जो काय मेजरमेंट ऑफ अँगल आहे तो तुम्हाला डिग्री मध्ये आणि रेडियन मध्ये या दोन्ही पॉइंट्स मध्ये काय करायचं आहे स्टडी करायचा आहे. सो मेजरमेंट ऑफ अँगल्स देर आर 2 मेथड्स टू मेजर ऑफ अँगल. अँगल मेजर करण्यासाठी आपल्याला काय आहेत 2 मेथड आहेत. मेजर्स ऑफ अँगल measures of angles. So there are first method is sexagesimal system. Sexagesimal system. This is also called as a degree measure. And second is circular system. It is called as a radian measure. So degree measure चा ऑलरेडी स्टडी केलेला आहे. सो आता आपल्याला काय करायचं आहे रेडियन मेजरचा काय करायचा स्टडी करायचा आहे. सो degree measure can be converted by the radian measure and radian measure can be converted by the degree measure. So डिग्रीचं रेडियन मध्ये आणि रेडियनचं डिग्री मध्ये काय करता येतं कन्वर्जन करता येतो. जे काय मेजरमेंट आहे ते मेजरमेंट वेगळा आहे पण दोन्हीची जी काय व्हॅल्यू आहे ती दोन्हीची व्हॅल्यू काय असते सेम असते. म्हणजे काय केलं जातं डिग्री टू रेडियन आणि रेडियन टू डिग्री त्याचं काय केलं जातं कन्वर्जन केलं जातं. तो आपल्याला पहिला पॉइंट बघायचा आहे सेक्साडेसिमल सिस्टीम. So first is sexagesimal system. So sexagesimal system म्हणजे काय one rotation angle is divided into 360 equal parts. 360 equal parts. The measures of each part. The measures of each part is called one degree angle. 1 degree angle. तो आपल्याला माहिती आहे कंप्लीट एक जे काय रोटेशन असतं ते कंप्लीट एक रोटेशन किती असतं 360 म्हणजे वन रोटेशन अँगल इज डिवायडेड इंटू 360 इक्वल पार्ट्स. द मेजर ऑफ इच पार्ट इज कॉल्ड एज एन 1 डिग्री अँगल. 1 डिग्री म्हणजे काय जो 160 असतो त्या 60 चे पार्ट्स म्हणजे काय असतो तो 1 कंप्लीट रोटेशन. देअरफॉर 1/36th part 1/36th part of one complete rotation is 1 degree and it is denoted by by 1 degree. So this is a symbol for
डिग्री हा कशाचा सिम्बॉल आहे डिग्रीचा सेम एज इट इज 1/16 1/16 part of 1 degree is called 1 minute. डिग्रीच्या 1/16 part म्हणजेच काय असतो 1 minute and it is denoted by 1 minute. So this is a symbol for minute and same as it is 1/16 1/16 part of 1/16 part of 1 minute is called 1 second is called 1 second and it is denoted by 1 second. Okay, so this is a degree, minute and second. जो काही अँगल असेल त्या अँगलचा आपण काय करू शकतो डिग्री मिनिट आणि सेकंड्स मध्ये काय करू शकतो कन्वर्जन करू शकतो. सो 1/36 पार्ट ऑफ 1 कम्प्लीट रोटेशन एका कम्प्लीट रोटेशनचा 1/36 पार्ट जो काय 3/60 पार्ट असतो त्या पार्टला काय म्हटलं जातं 1 डिग्री. 1/16 part of 1 degree is called as an 1 minute and 1/16 part of 1 minute is called as an 1 second. So this is a degree, minute and second. हे काय झालेलं आहे डिग्री मिनिट अँड सेकंड. का सर्क्युलर सिस्टीम आपल्याला नेक्स्ट पॉइंट आहे सर्क्युलर सिस्टीम. So what is mean by circular system? So circular system मध्ये काय आहे तर सर्क्युलर सिस्टीम मीन्स अ रेडियन मेजर जो काय अँगल असेल तो काय आहे रेडियन मेजर मधला अँगल आपल्याला काय करायचा आहे स्टडी करायचा आहे. सो सेकंड सर्क्युलर सिस्टीम. सर्क्युलर सिस्टीम त्यालाच काय म्हटलं जातं रेडियन मेजर. रेडियन मेजर सर्क्युलर सिस्टीम और रेडियन मेजर. सो इथं काय केलेलं आहे लेट आर बी द रेडियस ऑफ द सर्कल. रेडियस of the circle with center O with center O. Let A and B be 2 points on the circle such that the length of arc AB length of arc AB is R. Then the measure of central angle AOB is defined 1 radian. और diagram बघा कन्सिडर द सर्कल. इथं काय केलेलं आपण एक सर्कल काय केलेलं आहे कन्सिडर केलेलं आहे विथ सेंटर. सेंटर जो काय आहे तो सेंटर काय आहे ओ आहे. सो मी परत एकदा ड्रॉ करते. कन्सिडर अ सर्कल विथ सेंटर ओ अँड रेडियस आर. सर्कल पासून सेंटरच्या कोणत्याही पॉइंटला काढलेली जी काही डिस्टन्स असतं ते डिस्टन्स काय असतं सेमच असतं. सो ए अँड बी आर 2 पॉइंट्स ऑन द सर्कल. हे सर्कलवरचे 2 पॉइंट्स आहेत. आता इथं जो काय अँगल तयार झालेला आहे ही काय आहे सर्कलची रेडियस. ही पण काय आहे सर्कलची रेडियस. सो ही जी काय आहे इज अ आर्क ऑफ सर्कल. ही काय आहे सर्कलची आर्क. सो दिस इज अ आर्क. सो दिस इज अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन. हा जो काय अँगल आहे तो काय असतो 1 रेडियन. दिस इज कॉल्ड ॲज अन रेडियन. आणि हे जे काय नोटेशन आहे
सो दिस इज अ नोटेशन फॉर रेडियन. सो आपल्याला काय करायचं आहे आता, रेडियन जो काय आहे त्याच्याशी रिलेटेड एक थेरम आहे ज्यामध्ये तुम्ही काय करू शकता, डिग्रीचं कन्वर्जन रेडियन मध्ये आणि रेडियनचं कन्वर्जन काय करू शकता, डिग्री मध्ये करू शकता. सो लेट स्टार्ट द थेरम. थेरम. सो स्टेटमेंट बघा. द रेडियन so defined is independent of the radius of the circle used and pi radian is equal to 180 degree. Pi radian is equal to 180 degree. So हे जे काही pi आहे, this is a measurement in radian and 180 is a measurement in degree. दोन्हीची व्हॅल्यू काय असते, सेमच असते, फक्त ते काय केलं जातं, मेजरमेंट जे काय आहे ते रेडियन मध्ये आणि डिग्री मध्ये काय केलं जातं, डिफाईन केलं जातं. सो आपण पहिल्यांदा काय करू, एक डायग्राम कन्सिडर करू आणि डायग्रामच्या पहिल्यांदा काय करायचंय, डायग्रामचं कन्स्ट्रक्शन घ्यायचंय आणि त्याच्यावरून तुम्हाला काय करायचंय, प्रूव्ह करायचंय. सो कन्सिडर द सर्कल. इथं काय केलेलं आहे, आपण एक सर्कल कन्सिडर केलेला आहे. परत ड्रॉ करते. सर्कल विथ सेंटर ओ. सर्कल म्हणलं सेंटर काय असतो, ओ. A and B are 2 points. R is the radius, 1 radian, R. This is the radius of the. So ही आपली काय आहे, डायग्राम आहे. आता आपल्याला काय करायचंय, इथून काय केलेलं आहे, एक सी पॉइंट कन्सिडर केलेला आहे. हा झालेला आहे स्ट्रेट अँगल. सो सुरुवातीला जे काय असेल ते काय करायचंय, डायग्रामचं कन्स्ट्रक्शन आणि त्यानंतर मग आपल्याला काय करायचंय, प्रूफ करायचं आहे. सो प्रूफ लेट अस कन्सिडर a circle with center O and radius R. Let AB be an arc of length R. Join OA and OB. AB be a arc of length R. R ची लेंथ काय घेतलेली आहे, R. जॉईन OA and OB. आपण डायग्राम ऑलरेडी काढलेली आहे, फक्त आता डायग्राम मध्ये जे जे कन्स्ट्रक्ट केलेलं आहे ते आपण पहिल्यांदा लिहित आहोत. देन अँगल AOB is 1 radian. 1 radian. AOB is a 1 radian. So clearly measure angle AOC
AOC हा काय आहे पूर्ण स्ट्रेट अँगल आहे. इट इज कॉल्ड ॲज अन स्ट्रेट अँगल. स्ट्रेट अँगल. स्ट्रेट अँगल किती असतो 180 डिग्री म्हणजे 2 टाइम्स right angle triangle. Right angle triangle is 90 degree. So that is a 2 times of 90 degree. So 90 degree इथं सेंटर पासून हा 90 आणि हा 90 90 90 प्लस काय असतो 180 degree. So the measure of angle of center of circles, center of circle are proportional to the length of corresponding arcs. काय असतं since measure of the angles of center of a circle are proportional to the angles of corresponding arcs subtending them. So measure of angle AOB, subtended arc is AB, and the measure of angle AOC, subtended arc is ABC. These are two proportionals. Okay, so measure angle AOB divided by measure angle AOC is equal to length of arc AB divided by length of arc ABC. These are in proportion. So arc AB, what is the arc AB? So arc AB is R, and the arc of ABC. So ABC is the half circumference of the circle. मतलब 1/2, and circumference of the circle is 2 pi r. That is the half circumference of the circle. So the 2 get cancel, r get cancel. So there are measure angle AOB divided by measure angle AOC is equal to 1/pi. Measure angle AOB is equal to measure angle. So measure angle AOB is equal to 1/pi measure angle AOC. AOC जो मल्टीप्लाइड टर्म थी वो वहां पे जाके क्या सॉरी डिवाइड टर्म थी उस साइड शिफ्ट होके वो क्या हो गई मल्टीप्लाई होगी. सो दैट इज AOC. So what is the major angle AOC? So major angle AOC is two right angles. टू क्या होता है right angles होते हैं. So major angle AOB is equal to two right angle divided by pi. Divided by pi. So measure angle AOB is 1 radian is 2 right angle. 1 right angle divided by pi. So इस pi को यहाँ पे शिफ्ट कर दीजिए. pi डिग्री pi radian is equal to 180 डिग्री. ये pi यहाँ पे डिवाइड है, यहाँ पे आएगा तो मल्टीप्लाई होगा. So pi radian is equal to root 2 right angles मतलब 180 degree. 90 degree plus 90 degree is 180 degree. So हमें ये प्रूफ दाखवायचं होतं pi radian is equal to 180 degree. Okay, so this is called as an radian measure. हे काय आहे radian measure. तो आता आपल्याला काय करायचे एक नोट बघायची आहे ज्यामध्ये तुम्हाला काय करता येतं डिग्री मेजर टू रेडियन आणि रेडियन मेजर टू डिग्री. याच्यासाठी एक चेंज आहे तो चेंज तुम्हाला इथं काय करायचं आहे बघायचा आहे. सो नोट बघा. नोट to convert degree measure
measure into radian measure multiply radian measure multiply radian measure multiply degree measure टू कन्वर्ट डिग्री मेजर इंटू रेडियन मेजर. हमें क्या आपल्याला काय करायचंय डिग्रीचं रेडियन मध्ये काय करायचंय कन्वर्ट करायचंय. सो टू कन्वर्ट डिग्री मीडियम इंटू रेडियन मेजर मल्टीप्लाय डिग्री मेजर बाय पाय बाय 180 पाय बाय 180. डिग्री मेजरचं रेडियन मेजर मध्ये जर कन्वर्जन करायचं असेल तर पाय बाय 180 न काय करायचं आहे मल्टिप्लाय करायचं आहे. फॉर एक्झाम्पल बघा 75 हे काय आहे डिग्री मेजर आहे. तो या डिग्री मेजरचं काय करायचं आहे रेडियन मेजर मध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर डिग्री मेजरचं रेडियन मेजर मध्ये कन्वर्ट करताना जो काय डिग्री मेजर आहे त्या डिग्री मेजरला काय करायचं आहे पाय बाय 180 न मल्टिप्लाय करायचं. तो पाय बाय 180 न मल्टिप्लाय केल्यामुळे ते कशामध्ये कन्वर्ट होईल रेडियन मध्ये. सो इथं फक्त काय करायचं सिम्पलेस्ट फॉर्म द्यायचा. तर सिम्पलेस्ट फॉर्म जे सोल्युशन आहे दोन्ही व्हॅल्यूज कोणत्या टेबल्स मध्ये येतील न्यूमरेटर ही टर्म न्यूमरेटर मध्ये आहे ही डिवाइडेड आहे. तो दोन्हीला सिम्पलेस्ट फॉर्म कंप्लीट करायचा आहे. तो यहाँ इथं 5 1 जा 5 5 5 जा 25 और आणि इथं काय येईल 5 3 जा 15 और सो आणि परत इथं 3 न पण डिवाइड होतं 3 5 जा 15 1 2. सो simplest form is 5 pi by 12 रेडी. सो अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे डिग्री मेजरचं रेडियन मेजर मध्ये कन्वर्ट करायचं आहे. याच्या अपोजिट टू कन्वर्ट रेडियन मेजर into degree measure to multiply radian measure by 180 by pi. 180 by pi न काय करायचं आहे मल्टिप्लाय करायचं आहे. जेव्हा डिग्रीचं काय करायचं असेल रेडियन मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर जो काही तुमचा डिग्री मेजर आहे त्याला फॉर एक्झाम्पल बघा 7 पाय बाय 3 रेडियन 7 पाय बाय 3 रेडियन इज अ रेडियन मेजर. सो रेडियन मेजरचं काय करायचं आहे डिग्री मध्ये कन्वर्जन करायचं. सो 7 पाय बाय 3 मल्टिप्लाइड 180 बाय पाय 180 बाय पाय न काय करायचंय मल्टिप्लाय करायचंय. कशात कन्वर्जन होईल हे डिग्री मध्ये. सो पाय पाय गेट कॅन्सल 3 6 जा 18 और 0 420 डिग्री 6 into 7 is 42 0. सो हे काय झालेलं आहे 420 डिग्री. सो अशा पद्धतीनं अँगलचं काय करता येतं मेजरमेंट करता येतं. डिग्री मेजर टू रेडियन रेडियन मेजर टू डिग्री. सो आज फर्स्ट लेक्चर्स मध्ये आपण काय घेतलेले आहे डायरेक्टेड अँगल्स 0 अँगल स्ट्रेट अँगल 1 रोटेशन अँगल त्यानंतर अँगलचं जे काही मेजरमेंट असेल त्याची सर्क्युलर सिस्टीम अँड रेडियन सिस्टीम कन्वर्ट टू डिग्री मेजर अँड रेडियन मेजर. नेक्स्ट लेक्चरला आपण याच्यावरती जे काही प्रॉब्लेम्स आहेत तुमची एक्सरसाइज आहे ती एक्सरसाइज आपल्याला काय करायची आहे सॉल्व्ह करायची आहे. ओके थँक्यू.